हे ह्या सगळ्या माझ्या साड्यांचं कलेक्शन आहे. अच्छा. सांगा काय हे लग्नातली साडी आहे आमची. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? लग्नाला सोडून कधी घातलीच नाही. सांगा हे बघा. ही दादा यांच्या भावाच्या लग्नाची साडी आहे. ते लग्नाच्या शिवाय सोडून कधी घातलीच नाही ही साडी. ही साडी ही पण आज कधी घातलीच नाही. काल घातली होती. हॅलो एव्हरीवन. तर जसं माझ्या नवऱ्याने तुम्हाला सांगितलंच की माझ्याकडे एवढ्या साऱ्या साड्या आहेत आणि अर्ध इन्फॉर्मेशन त्यांनी तुम्हाला देऊनच दिली आहे, तर बाकीचे मी देऊन देते. तर हॅलो एव्हरीवन, मी श्रद्धा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुमचं शेअर करणार माझ्या साड्यांचं कलेक्शन आणि स्टार्टिंग मी ह्या साडीपासून करणार आहे, जे माझ्या लग्नातली साडी आणि मला खूप जास्त आवडती. पण जसं ह्यांनी सांगितलं की मी जास्त साड्या घालत नाही, तर खरंच मी जास्त साड्या नाही घालत. ऑकेशनली साड्या घालते, कारण साडी घालून सांभाळणं मला नाही जमत, काम वगैरे आवरायला मला नाही जमत. कुठे यायचं जायचं असलं तर मी घालते. आता जसं 28ला माझी अॅनिव्हर्सरी, तर ही साडी घालायचा मी प्लॅन करत आहे. तर हे जर घातली ना मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करेन. आणि हे जर सूत खूप जास्त सॉफ्ट आहे, तुम्ही बघू शकता. आणि घातल्यावरती पण साडी खूप जास्त उठून येते. आणि सेकंड आहे ही साडी. हे पण तुम्हाला माझ्या नवऱ्याने सांगून दिले की मी माझ्या दादाच्या लग्नामध्ये ही साडी घेतली होती, मम्मीने घेऊन दिलेली. ह्याचं पण वर्क ना खूप जास्त हेवी वर्क आहे, बघू शकता तुम्ही. हे पटोला म्हणते त्याला गुजरातीमध्ये. आणि ही पण साडी मी कधी वेअर केली ना, त्याच्या याच्यावरती पण व्हिडिओ बनवणार आहे मी गुजराती साडी घालून, आणि ती पण नक्की तुमच्यासाठी शेअर करणार आहे. आणि सेकंड आहे ही साडी, जी मी आत्ता संक्रांतीला घेतलेली मिशोवरून. तुम्हाला तिथे लिंक हवी असेल ना तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा. घातल्यावरती साडी खूप जास्त उठून दिसते, हलकी आहे, घातल्यावरती एवढी हेवी नाही वाटत. आणि सूत पण ह्याचं सॉफ्ट आहे, साडी अशी उभी नाही राहत मिऱ्या वगैरे ह्याच्या. आणि ही मला काही 400च्या आतच पडलेली आहे साडी. आणि तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला कमेंट नक्की करा. सेकंड आहे ही साडी, जे माझ्या दादाच्या लग्नामध्ये हळदीला मी घेतली होती. हे घातली नव्हती मी साडी, कारण ह्याच्यावरचं ब्लाऊजच मला शिवून नव्हतं दिलं. आणि दुसरं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज माझ्याकडे कोणतंच नव्हतं. याच्यावरती पिंक घातलं असं जास्त छान वाटलं असतं, कारण जे पिंक फ्लॉवर आहेत छोटे छोटे. आणि ही साडी घातल्यावरती पण खूप छान वाटते. याचं छान मोतीचं वर्क केलेलं, खालती बॉर्डरवरती बारीक बारीक मोतींचं वर्क केलेलं आहे. ही पण साडी मी कधी घातली तुम्हाला फोटो नक्की शेअर करेल. सेकंड आहे ही पार्टीवेअर साडी, जे मला बर्थडेला गिफ्ट केली होती आमच्या ननदबाईंनी. ही पण साडी घातल्यावरती खूप छान वाटते. आणि नाईटमध्ये ही साडी खूप जास्त उठून येते. ह्याच्यावरती एक फोटो आहे शायद माझ्याकडे, मी तुमच्यासाठी शेअर करेल की साडी घातल्यावरती कशी दिसते. आणि ह्याच्यावरती पण छान असं छोटे छोटे वर्क केलेले खाली बॉर्डरवरती, जे थोडं म्हणजे टुचतं पण घातल्यावरती, पण नॉर्मल छान वाटते साडी. पार्टीवेअर म्हटली ना तर साडी खूपच छान आहे, तुम्ही बघू शकता. सेकंड आहे ही पैठणी, जे मी शायद मला फर्स्ट संक्रांतीला घेतलेली. ह्याच्यावरती पण म्हणजे सिंपल आहे, पण घातल्यावरती खूप छान वाटते. आणि ह्याच्यावरचं ब्लाऊज ना माझ्याने हरवून गेले, त्याच्यामुळे मी साडी परत घातलीच नाही. हे याचं पदर तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये रेड कलर पण ॲड आहे. सॉरी, घातल्यावरती ही साडी पण खूप छान दिसते. ह्याच्यावरचा पण एखाद फोटो असेल माझ्याकडे, मी तुमच्यासाठी शेअर करेल. आता ही साडी आहे माझ्या डोहाळे जेवणाची, बेबी शॉवरची साडी आहे ही साडी, जे माझ्या मम्मीने मला गिफ्ट केली होती, मम्मीने घेतलेली. ही पण साडी पैठणी आहे आणि खूप जास्त हेवी आहे, त्याच्यामुळे हे पण कुठं ऑकेशनल वगैरे लग्नात वगैरे म्हटलं घाललं तर ठीक आहे. आणि मेन काय, ह्याच्यावरचं ब्लाऊज ना ज्याच्याकडे मी शिवायला टाकले तिने पूर्ण ब्लाऊज माझं खराब करून दिलं, तर ह्याच्यावरती ब्लाऊज मला घ्यावं लागेल. पण साडी खूपच छान आहे आणि हेवी पण आहे. ह्याच्यावरती पण मोत्यांचं वर्क केलेलं तुम्ही बघू शकता. हे बघा, डिझाईन पण खूप जास्त बारीक आहे आणि घातल्यावरती साडी खूप जास्त उठून येते. ह्याला रेड कलरची बॉर्डर आहे खाली. आणि नेक्स्ट आहे ही साडी, ही पण माझ्या लग्नातली साडी आहे. आता माझं लग्न एवढं खतरनाक झालं होतं, त्याच्यामुळे मी काही शॉपिंग वगैरे नाही केली होती. मम्मीने फक्त ही एकच साडी मला दिलेली लग्नात घेऊन. ते पण खूप लोक बोलत होते मम्मीला की एक तरी साडी तिला घेऊन दे. त्याच्यानंतर मम्मीने मला ही रेड कलरची साडी घेऊन दिलेली, जे मी एकाच वेळेला घेतली, कारण ही खूप जास्त लॉंग आहे. हे बघा, हितवर येते साडी अशी ही मला, त्याच्यामुळं ना ही साडी मी जास्त घालत नाहीये, पण मी ठेवून दिली. पण विचार करते मी ह्याचा एखादा ड्रेस वगैरे नाही, काहीतरी शिवसाठी चांगला एखादा फ्रॉक शिव. पण लग्नातली पण आहे, मम्मीने दिली फर्स्ट साडी, त्याच्यामुळे मन पण नाही होते. बघू ह्याचं मी काय करणार, तुमचं ते नक्की शेअर करेल. नेक्स्ट आहे ही साडी, ही पण गुजरातमध्ये खूप जास्त ट्रेंडिंग आहे. ह्याला पण पटोला म्हणतात.
ह्याच्यावरती पण असं बारीक बारीक छान असं वर्क केलं. पिंक कलर आणि गोल्डन कलर, येलो कलर, ग्रीन कलर सगळे कलर मिक्स आहेत ह्याच्यामध्ये. ह्याचं बॉर्डर ग्रीन ह्याच्यामध्ये आहे आणि छान दिसते अशी साडी. पण मी अजून एक वेळा पण घातलेली नाही आहे ही साडी, कारण साडी थोडी कडक वाटते ही, त्याच्यामुळे ही साडी मी घातली नाही. ही पण लॉंग आहे खूप जास्त. या माझी हाईट छोटी आहे, साडी लांब आहे, मला माहिती पडत नाहीये. पण ही पण साडी फार हितवर येते मला, त्याच्यामुळे मला मिऱ्या वगैरे घालायला खूप तकलीफ होती ह्याच्यात. आता नेक्स्ट आहे ही जी मी गणपतीला घेतलेली. गणपतीमध्ये ही साडी खरंच खूप छान आहे, मला खूप आवडते. घातल्यावरती एवढी हलकी वाटते ना बॉडीवरती, असं वाटतच ना साडी वेअर केली करून. ही जी मी तुम्हाला ह्याच्या पहिले दाखवली ना ती साडी आणि ही साडी सेमच आहे. खूप हलकी लाईट कलर आहे एकदम ह्याचा. तुम्ही उन्हामध्ये पण वेअर करू शकता अशी साडी. ही पण मी मिशोवरून ऑर्डर केलेली. ह्याची पण लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा. नेक्स्ट आहे ही साडी. ही पण मी फ्लिपकार्टवरून घेतलेली. ही मी शायद माझ्या बड्डेच्या टाइमला घेतलेली वाटतं. ही पण साडी खूप छान आहे. ह्याच्यामध्ये असा ही उन्हामध्ये काय धूप छाववाली साडी टाईप साडी आहे. ही उन्हामध्ये वेगळा कलर दिसतो आणि सावलीमध्ये याचा कलर वेगळा दिसतो. त्याच्यामध्ये 2 कलर आहे, ब्लू आणि रेड टाईपमध्ये आहे. बॉर्डर ह्याची ब्लू आहे, बारीक वर्क केलं ह्याच्यावरती जरीचं बघा. ह्याच्यावरती पण एखादं फोटो असेल मी शेअर करेल तुमच्यासाठी. आणि लास्ट आहे ही साडी. ही पण माझ्या मम्मीने मला घेतलेली नाही, ही मम्मीनेच घेतलेली होती साडी मला. ही डोहाळे जेवणालाच घेतली होती, कारण ती साडी थोडी हेवी वाटत होती, त्याच्यामुळे ही एक साडी मम्मीने घेतलेली. आणि साडी घातल्यावरती खरंच खूप हलकी वाटते अंगावरती. पैठणी अशी तर ग्रीन आणि पिंक कलर मध्ये तुम्ही बघू शकता. ह्याची वर्क पण खूप छान आहे. ह्याच्यावरती पिंक कलरचा पदर आहे. ह्याच्यावरती पण एक फोटो आहेत माझ्याकडे, शायद बरेच फोटो आहेत, ते मी फोटो तुमच्यासाठी शेअर करेल. तर बस एवढ्याच साड्या आहेत. बाकी अजून साड्या आहेत जे अंदर ठेवलेले आहेत ते नाही काढले. जर सरळ साड्या काढल्याचं नवऱ्याने मला चांगलं कुठलं असतात असं तुम्ही बघून घेतलं की ते किती खवळले साड्या बघून, केवढं साऱ्या साड्याचं कलेक्शन सुद्धा आपण ते कधी घातलेत का तू. पण मला खरं तर साड्या घालायला नाही आवडत. नाही म्हणजे ओकेशनली कधी कुठं जायचं म्हटलं या काही फंक्शन वगैरे असतं ना तरच मी साड्या घालते, ना ते मी साड्या एवढ्या नाही घालत. तर तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्याच्यानंतर मी माझ्या ज्वेलरीचे कलेक्शन पण तुमच्यामध्ये शेअर करणार आहे. इयरिंग्स वगैरे, नेकलेस वगैरे जे काही आहे सगळं शेअर करणार आहे. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. चॅनलला जाऊन व्हिजिट करा, व्हिडिओला बघा, पूर्ण बघा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.